झाली पडली अजून एकीची भर या यूट्यूब चॅनेलवर. ही आता वेगळं असं काय दाखवणार? वेगळं असं काहीच नाही हो. तुला हे बनवता येत नाही किंवा हे तुला नाही जमत. पासूनचं मस्त बनवली होती का आज सुकट. अर्धी भाकरी जास्तीची खाल्ली मी. पर्यंतचा प्रवास आज मी तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार, मी शुभ्रा. स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर, ज्याचं नाव आहे कोल्हापूर टू कोकण. तुम्हाला तर माहितीच आहे, मी आहे कोल्हापुरी, मिस्टर आहेत कोकणी. त्यांना सुकी मच्छी किंवा कोणतीही मच्छी हा म्हणजे त्यांच्या फार अगदी जिव्हाळ्याचा प्रश्न. त्यांच्यासाठीच मी ही बनवायला शिकलेली आहे. बरं सांगा बरं, व्यवस्थित बनवली आहे ना? सुरुवातीला मी सुकट गरम करून घेतलेली आहे. कुरकुरीत होईपर्यंत थोडी अशी भाजून घेतलेली आहे. नंतर त्याच पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं, ज्याच्यामध्ये एक मोठासा कांदा घालून तो लालसर नाही पण नरम होईपर्यंत भाजला. आणि तो नरम झाला की त्याच्यामध्ये लगेच मी टोमॅटो घालून तोही अगदी लालसर होईपर्यंत भाजून घेतला, नरम पडेपर्यंत. त्याच्यामध्ये मी हळद, कोकणी तिखट आणि थोडासा आपला गोडा मसाला घालून घेतला. आणि हे मिश्रण मी अगदी व्यवस्थित तेल सुटेपर्यंत भाजून घेतलं, अशा पद्धतीने. कलर बघू शकता, कलर खूपच सुंदर आलेला आहे. आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. मीठ घालून झालं की याच्यामध्ये मी सुकट ॲड करणार आहे. आता हे मिश्रण मी पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे. मिक्स करून झालं की 5 मिनटासाठी लो फ्लेमवर पाणी न घालता झाकून ठेवणार आहे. त्याच्यामध्ये मी करवंद घातली होती. 6-7 अशी करवंद असतील, ती मी अर्धी चिरून अशी घालून घेतलेली आहेत. झाकण मारून 5 मिनटासाठी शिजवून घेऊया. 5 मिनटाने बघू शकता तेल अगदी सुटत चाललेलं होतं, म्हणजे छान झाली होती. करवंदही अगदी व्यवस्थित शिजलं होतं. चला, तयार आहे आपली सुकट. सांगा बरं, व्यवस्थित बनवली आहे ना? कोथिंबीर टाकून खायला घेऊया. तुम्हाला कशी वाटली आणि मला बनवता आले का हे मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.